मी आज तुम्हाला झटपटीत आणि झणझणीत सोबत कुरकुरीत अशी मेंदूवडा व सांबार याची रेसिपी सांगणार आहे. तर तुरी डाळ मस्तपैकी धुवून घेतली, त्यात तूप टाकलं चांगली 2 वेळा धुवून घ्यायची. त्यानंतर त्यात जिरं टाकायचं. जिरं टाकून झाल्याच्या नंतरला थोडीशी हळद टाकायची. आपण ही कुकरला लावणार आहोत, कारण डाळ लवकर शिजली जाऊ शकते. त्यामुळे ही कुकरला लावायची, म्हणजे तूर डाळ चांगली शिजते. आणि चवीपुरतं त्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकायचं आहे, म्हणजे डाळ लवकर उकडली जाऊ शकते. त्यानंतरला आपण ह्याच्यामध्ये टॉमॅटो आणि कांदा हे 2 टाकायचं आहे, म्हणजे त्यांचा जो रस असतो तो चांगला त्यामध्ये उतरतो आणि सांबार पण छान होतं. तर आपण हे टाकून घेऊ. तोपर्यंत आपण एका बाजूला रव्याचं प्रमाण बघू. रवा आपण इथं घेतला आहे वाटीप्रमाणे. 2 वाटी असा रवा घ्यायचा, बारीकसर असलेला रवा घ्यायचा आहे. त्यानंतर एका बाजूला आपण पातेल्यामध्ये 4 ग्लास किंवा 4 वाटी असं प्रमाण घेऊन पाणी घेऊ. तोपर्यंत एका बाजूला आपण कढई ठेवले, त्यामध्येही पाणी ओतून घेऊ. त्यामध्ये 3-4 वाटी असं पाणी प्रमाण टाकायचं आहे. ते थोडं उकळवायला ठेवायचं. जे आता आपल्याला याच्यामध्ये तूप टाकायचं आहे. त्यानंतरला जिरं टाकायचं, कढीपत्ता टाकायचा, कोथिंबीर टाकायची. आणि तुम्हाला जर वाटलंच तर तुम्ही त्यामध्ये आलंही टाकू शकता. मी तर आल्याचाही वापर केलेला आहे. आलं बारीक किसून घालायचं, म्हणजे रव्याच्या जो स्टफिंग असतं त्याला स्वाद पण छान येतो आणि मस्तही वाटतं. खाताना एकदम क्रंची वाटतं ते. त्यानंतरला गरम झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये रवा सगळा टाकायचा आहे आणि 2-3-4 मिनिट असं आपल्याला तो रवा परतून घ्यायचा आहे. रवा करपता कामा नये किंवा खाली कढईला लागता कामा नये. तो असा मस्तपैकी तो मध्ये मध्ये 2-2 मिनिटांनी ढवळून घ्यायचा आणि असं थिक पॅटर्न करायचं. 2 मिनटं झाल्याच्या नंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि एका बाजूला ते थंड झालं उतरून काढायचं. एका ताटामध्ये काढल्याच्या नंतर ते गरम गरमच आपल्याला वळवावं लागतं, मळून घ्यावं लागतं. माझी मम्मी तर चुकले, तुम्ही अगोदर मीठ घालू शकता. अगोदर मीठ घातलं तरी चालतं, नंतरही घातलं तरी चालतं. आणि मस्त की मळून झाल्याच्या नंतरला ते किती सॉफ्ट होतं आहे हे बघायचं असेल तर एक बोट आतमध्ये घालून बघा, आणि मग ते सॉफ्ट होत असेल तर ठीक आहे. त्यानंतरला तेल एका बाजूला घ्यायचं आणि आपण इकडे गोळे वळून घेऊया. असे सगळे वडे एका बाजूला करून ठेवायचे. तर अशा पद्धतीने ते थोडे स्प्रेड करायचेत आपल्याला. ते अधेमध्ये तुटता कामा नये, नीट स्प्रेड केले जायचे. आणि मग त्यामध्ये नंतरला अशा प्रकारे आपल्याला गोल आकार द्यायचा आहे, म्हणजे मेंदूवडा एकदम मस्त दिसतो. बघू शकता किती सॉफ्ट आहे. त्यानंतर लेयर पण खूप छान आले. अशा प्रकारे सगळं करून घेतलेत आम्ही, म्हणजे तळायला सोपे पडतात. एक एक टाकून तो तळून घ्यायचा आणि कलर सोनेरी येईपर्यंत, खरपूस भाजेपर्यंत ते भाजून घ्यायचे आपल्याला. हे भाजलेले खूप छान दिसतात, एकदम क्रिस्पी लागतात आणि खायला पण कुरकुरीत असतात. तोपर्यंत सांबाराची रेसिपी बघू आपण. एका पातेल्यात तेल टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कसुरी मेथी, तिखट आणि आपल्याला गोडा मसाला, जिरं पावडर, सोबत आपल्याला गूळ आणि कढीपत्ता. तर फोडणीसाठी आपण टाकलेला आहे कढीपत्ता, जिरं, मोहरी, लसूण आणि मिरच्या. लसूण टाकल्याच्या नंतर त्यात उग्रस वास निघून जाऊन पहिला लसूण टाकायचं आपल्याला. चांगलं भाजून घ्यायचं हे. तडतडीत अशी फोडणी द्यायची आणि ते झाल्याच्या नंतर लास्टला आपल्याला ह्यामध्ये तिखट टाकायचं आहे.
कारण तिखट लास्टला टाकल्याने फोडणी करपत नाही. सो लास्टला तिखट टाकायचं आणि परत एकदा ढवळून घ्यायचं. आणि थोडंसं हिंगही टाकायचं. 2-3 मिनटं परतून झाल्याच्या नंतरला गोडा मसाला आणि धनेपूड असं टाकल्याच्या नंतरला आपले दुधी भोपळा आहे हा आपण त्या सांबारात टाकायचा. तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही भोपळा पण इथे टाकू शकता, पण आमच्याकडे दुधी भोपळा होता सो आम्ही तो टाकला. चांगला शिजून घ्यायचा दुधी भोपळा, म्हणजे त्याचा मस्तपैकी असा सॉफ्टनेस येतो त्याच्यामध्ये. आणि नंतरला ताटावर असं पाणी ठेवायचं आणि 2-3 मिनटं उकळायला ठेवायचं. डाळ शिजून घेतलेली आहे. आता ती डाळ आपण थोडी थोडी अशी करून जो दुधी भोपळा पूर्ण सॉफ्ट झालेला आहे त्याच्यामध्ये पण टाकायचं आहे. मस्त असा रस्सम दिसतोय तो सांबार. आता या सांबारामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आणि कसुरी मेथी टाकायची. कसुरी मेथीने खूप छान वास येतो आणि खूप मस्त वाटतं. आणि शेवटला मीठ टाकायचं आहे. अशा प्रकारे आपलं सांबार झालेलं आहे. तुम्ही घरच्या घरी नक्की ट्राय करा. तर अशा प्रकारे छानशी मेंदूवडा आणि सांबार अशी रेसिपी तयार झाली असेल. तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि सोबत लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.